हाय, हॅलो. मी प्रियंका तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर मस्तच राहा. आशा करते की तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेतच असाल. तर कधी-कधी मला ना स्वतःलाच प्रश्न पडतो, की आज नक्की मी काय शूट करू आणि आज नवीन काय दाखवू? कारण ना एक होममेकर म्हणून आपला येणारा प्रत्येक दिवस जवळपास सारखाच असतो. तीच सकाळ, तीच घरची कामं आणि तीच धावपळ. पण मग नंतर विचार केल्याच्या नंतर असं वाटतं, की नवीनपणा हा आपल्या कामांमध्ये नसतो, तर तो त्या दिवसातल्या छोट्या-छोट्या क्षणांमध्ये असतो. म्हणून असाच आजचा हा दिवस एकदम साधा आहे, पण तरीही म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. मला कधी-कधी असं वाटतं ना, की आपण जे होममेकर्स आहोत किंवा सगळ्या जेवढ्या लेडीज आहेत ना, तेवढ्या सगळ्यांच्या कामाला काहीच टायमिंग नसतं. कारण सगळ्यांचा दिवस छान वेळेवर सुरू व्हावा ना, ह्यासाठी आपला दिवस थोडा आधीच सुरू झालेला असतो. हो की नाही? आणि खरं सांगायचं तर ही सवय आता आपल्या आयुष्याचाच एक भाग झालेली आहे. तर चला असो, आता इथे माझी टिफिनची तयारी चालू होती आणि एकीकडे चपात्या करून घेत होते, एकीकडे भाजी मी कुकरला लावली होती. आज भाजीला गवारची मी भाजी केली होती आणि आता तुम्हाला इथे दाखवते मी आहोंसाठी ना एक टिफिनचा पूर्ण असा सेट मी घेतला होता DMartमधून आणि आता त्यांना कोणते टिफिन न्यायचे तर हे. का तर ते बोरोसिलचे ग्लासचे टिफिन आहेत आणि ते खूपच जड होतात आणि ट्रेनमधून ऑब्व्हियसली त्यांना ट्रेनमधून प्रवास करावा लागतो 2 ते 3 तास. त्यामुळे ना ते कंटाळा करतायत हल्ली ते टिफिनचा म्हणजे तो टिफिनचा सेट नेण्यासाठी आणि मला हे डब्बे अजिबातच आवडत नव्हते म्हणून मी तो सेट घेतला होता. याआधी पण एक सेट होता, पण तो माझ्याकडनंच फुटून गेला म्हणून मी तो नवीन सेट घेतला. त्याच्यामध्ये अगदी सगळं म्हणजे जेवढ्या सगळ्या गोष्टी मी त्यांना टिफिनमध्ये देते ना, त्या छान अशा बसत होत्या. पण ठीक आहे, आता त्यांना जर कम्फर्टेबल नसेल प्रवासासाठी, तर मग म्हटलं चला ठीक आहे. तुम्ही जे हे जुने टिफिनचे बॉक्स आहेत, तर तुम्ही तेच न्या आणि तो टिफिनचा सेट मी स्मिथसाठी ठेवेन. कारण त्याला बॅग आणि टिफिन दोन्ही न्यायला आवडतं. पण त्याला विचारल्याच्या नंतर तो सुद्धा न्यायला कंटाळा करायला लागला तो टिफिन सेट आणि आता तो सध्या तसाच पडलाय आणि आता असं वाटतं, की मी उगाचच तो टिफिनचा सेट घेतला की काय असं होतंय. पण ठीक आहे चला असो आता कधी-कधी अशा गोष्टी होत असतात. आता हा जो टिफिन आहे ना, हा स्मिथचा तर मी तो बऱ्याच महिन्यापासून म्हणजे मला असं वाटतं, की 1-2 वर्ष झालं असेल. महिन्यापासून नाही 2 वर्षापासून मी हा टिफिनचा सेट यूज करतीये. तर हा टिफिन जो आहे ना, तो खरंच खूप छान लागला. मी ऑनलाईन घेतला होता त्याच्यासाठी आणि तेव्हा त्याला हा टिफिन खूप आवडला होता आणि आत्तासुद्धा आवडतोय बरं का. पण कधी-कधी ना मुलंसुद्धा त्याच-त्याच गोष्टी यूज करून कंटाळतात. म्हणून तो मला म्हणत होता, की "मी तो टिफिनचा सेट नेतो, जो बाबा नेतोय." पण आता त्याचाही मूड चेंज झालाय आणि म्हणतोय, की "नाही, मला माझाच टिफिन दे." म्हणून मी काही ते टिफिन नेणार नाही. पण ठीक आहे, आता असो पैसे तर मी त्याच्यामध्ये घातलेत बरेच असे टिफिनच्या सेटमध्ये. पण कधी-कधी ना काही गोष्टी आपण विचार करून घ्यायच्या असतात. तर चला असो, मी एक चांगला विचार करून तो टिफिनचा सेट घेतला होता, पण ठीक आहे. आता इथे हे दोघे सुद्धा गेले होते. अहो ऑफिसला गेले होते आणि स्मित गेला होता स्कूलला आणि हा जो वेळ असतो ना, तो आपल्यासाठी खरंच खूप शांततेचा वेळ असतो, जेव्हा टिफिन वगैरे होतात तेव्हा. तर आता सकाळी मी ना हा ज्यूस घेते, ज्यामध्ये मी बीटरूट, थोडंसं आलं आणि थोडंसं गाजर जसं मला वाटेल त्या क्वांटिटीमध्ये घेते. माझं असं काही ठरलेलं नाहीये, की एवढंच घ्यायचं, तेवढंच घ्यायचं. जसं घरामध्ये अवेलेबल असेल तर तसं मी बनवते आणि तो रोज पिते. कधी-कधी आवळ्याचा पिते, कधी आवळा पण ह्याच्यामध्ये मिक्स करते. कधी-कधी ना कोणाला हा ज्यूस सूट नाही होत. मध्ये मी एक न्यूजसुद्धा वाचली होती, की ह्या ज्यूसमुळे कोणाला तरी हार्ट अटॅक आला की काय, असं काहीतरी मी न्यूज वाचली होती. पण मग मी तर बऱ्याच वेळा तो ज्यूस करून पिलेली आहे. जसं की आवळा, बीटरूट, गाजर, कोणी-कोणी त्याच्यामध्ये ॲपलसुद्धा टाकतं. तर ह्या सगळ्याचं म्हणजे आपण म्हणतो ना, की ए-बी-सी ज्यूस. तर ह्या सगळ्या गोष्टी ना आपण एकत्र मिक्स करून सुद्धा घेऊ शकतो. पण कधी-कधी कोणाला कशाने काय होईल काही सांगता येत नाही. आता इथे मी ना फक्त बीटरूट, थोडंसं आलं आणि थोडंसं गाजर घेतलं होतं आणि त्याचाच हा ज्यूस काढून घेतला होता. तसं बघायला गेलं तर आपण हा ज्यूस असाच प्यायचा असतो न गाळून घेता. पण आता ते तसं न गाळून घेता जर आपण पिलो तर तो मला काही एवढा काही खास नाही लागत. म्हणजे ते एकदम तोंडात कसं तरी होतं म्हणून मी हा गाळून घेते. जर तुम्ही असा पण पिऊ शकत असाल तर खरंच तसा प्या. त्याने खरंच अजून बेनिफिट मिळतात. तुम्ही माझे शॉर्ट बघत असाल तर मी एका म्हणजे रिसेंटली एका शॉर्टमध्ये एका बर्थडेला गेले होते, ज्यामध्ये ना ती इतकी क्यूट दिसत होती मुलगी, म्हणजे तिचं नाव होतं मैथिली.
तर कधी-कधी ना असं वाटतं आपल्याला, की आपल्याला पण अशी मुलगी हवी होती. किती क्यूट, किती त्यांच्या छान-छान गोष्टी असतात मुलींच्या, किती व्हरायटी असतात मुलींच्या गोष्टींमध्ये. जेव्हा आपण असं शॉपिंगला वगैरे जातो ना बाहेर, तेव्हा असं वाटतं, की अरे मुलांचे तर काही एवढ्या व्हरायटी नसतात कपड्यांमध्ये, कोणत्या गोष्टींमध्ये. पण मुलींच्या तर किती व्हरायटी असतात. किती काय-काय गोष्टी असतात. आपल्याला पण अशी एक मुलगी असायला हवी होती. असं बऱ्याच वेळा वाटतं. पण कधी-कधी ना असं वाटतं, की अरे बरं बरं आहे आपल्याला मुलगी नाहीये. कारण आत्ता म्हणजे बाहेरच्या गोष्टी बघून, ऐकून कधी-कधी ना असं वाटतं, की नको म्हणजे आपल्याला नाहीये मुलगी तर ठीकच आहे. कारण ना ह्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी बघून आता खरंच एवढं टेन्शन येतं ना आणि खरंच खूप विचार करायला लावणाऱ्या गोष्टी असतात. तसं तर आता मुलांमध्ये, मुलींमध्ये असा काहीच फरक नाही राहिलेला. मुलांवरही तेवढेच अत्याचार होतात, तेवढ्याच प्रमाणात घटना आपण बघतो घडलेल्या मुलांसोबत सुद्धा आणि मुलींसोबत सुद्धा. त्याच्यामध्ये असं काही मुलगा-मुलगी असं काही राहिलेलं नाहीये आता. हे तर आता मी एक सँडविच मेकर घेतलं होतं आणि खरंच सांगते मी पहिल्यांदा हे सँडविच मेकर घेतलंय आणि खरं सांगू का हे मी माझ्या स्वतःसाठी घेतलंय बरं का. कारण मला स्वतःला सँडविच इतकं आवडतं ना, मी दिवस-रात्र सँडविच खाऊ शकते. मला इतकं आवडतं सँडविच आणि म्हणून म्हटलं चला आपल्यासाठी एक काही ना काही गोष्ट घेऊयाच. तशा तर सगळ्या गोष्टी माझ्यासाठी असतात बरं का. पण ठीक आहे. आता हे जे सँडविच मेकर आहे ना, हे खूप कॉम्पॅक्ट साइजमध्ये आहे. आणि हे प्रेस्टीज कंपनीचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे येईल. मी पहिल्यांदाच हे जे आहे ना सँडविच मेकर तर ते यूज करणार आहे. आता आज मी करेन की नाही मला माहिती नाही. कारण घरामध्ये काही गोष्टी आहेत की नाही मला चेक कराव्या लागतील. पण मला असं झालंय ना मी कधी हे यूज करेन. आता हे माझ्याकडे जुनं भांडं होतं सँडविचचं आणि किती वर्षांपूर्वीचं माझ्याकडे हे आहे आणि मी त्याच्यामध्येच सँडविच बनवत होते. आणि खरं तर ना ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा आपण याला देऊ शकतो. हे जेव्हा मी घेतलं ना, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की आपण ॲज अ गिफ्ट म्हणून सुद्धा हे कोणाला तरी देऊ शकतो. असं घरामध्ये काही यूज करायला वगैरे छान आहे ना, दुसरी काही गोष्ट देण्यापेक्षा आपण अशा गोष्टी दिलेल्या चांगल्या असतात. यूज तरी होतो निदान. जसं की आपण फ्रेम वगैरे देतो किंवा काय त्यात तर कोणी लावतं, कधी नाही लावत. पण अशा गोष्टी मात्र त्या यूज होतात. आता इथे माझ्यासोबत काय झालं होतं हे मी तुम्हाला सांगते. मी Blinkitवर ऑर्डर केली होती. जवळ-जवळ ₹205 ची काहीतरी ती ऑर्डर होती. आता आपण Blinkitवरती बऱ्याच काही गोष्टी मागवतो. आता तसंच मी आज सुद्धा एक ऑर्डर केली होती आणि बऱ्याच वेळा मी Blinkitवरून ऑर्डर करत असते बऱ्याच गोष्टी. दरवेळेस ना त्यांना सुट्टेच पैसे द्यावे लागतात आणि दरवेळेस आपल्याकडे सुट्टे पैसे असतीलच असं नाहीये आणि तो हुजत घालत होता, की तुम्ही सुट्टे पैसे ठेवायला पाहिजेत कारण तुम्ही ऑर्डर केली आहे. तर आता ह्यातून मला तुम्ही सांगा, की चूक त्यांची आहे की आपली? कारण मीच नंतर विचारात पडले होते. पण मला असं वाटतं, की त्यांनी सुट्टे पैसे ठेवायला हवेत. आपण घरामध्ये असतो, कधी आपल्याकडे सुट्टे पैसे असतात, कधी नसतात. जर नसले, तर आपण ते सुट्टे पैसे कुठून आणून द्यायचे त्यांना? असं मला वाटतं. कारण दिवसातून आपण 2 ते 3 वेळा किंवा किमान 1-2 वेळा तरी Blinkitवरून आपण कोणी ना कोणी ऑर्डर करत असतो आणि नेहमी-नेहमी आपण त्यांना कुठून सुट्टे पैसे देऊ शकतो ना? आणि शेवटी मी म्हणाले, "मग ऑर्डर तू घेऊन जा रिटर्न. मला नकोय तुझी ऑर्डर पण." आणि मग असं म्हणल्याच्या नंतर त्याने मला पैसे दिले रिटर्न सुट्टे जे आहेत ते. म्हणजे त्याने जीपे केले मला. आणि म्हणजे त्यांच्याकडे ऑप्शन असतो मला असं वाटतं, पण ते आपल्याला द्यायला काही कानकूस करतात की काय मला कळत नाहीये. पण ठीक आहे चला असो तुमच्यासोबत असं कधी झालंय का मला कमेंट करून नक्की सांगा. यावर तुमचं काय मत आहे? ह्या Blinkitच्या कंपनीने त्यांना सुट्टे पैसे दिले पाहिजेत का? आणि मला असं वाटतं, की आता त्या बिचाऱ्यांची सुद्धा काय चूक ना, जर त्यांच्याकडे सुट्टे पैसे ठेवायला त्यांना अलाउड नसेल, कदाचित मला असं वाटतं. आता हे काय आहे, कसं आहे त्यांचं म्हणजे काय पॉलिसी आहे मला माहिती नाही. पण त्यांच्याकडे सुट्टे पैसे असायला हवेत असं मला वाटतं. तर ठीक आहे चला असो आता मी जे सँडविच मेकर घेतलंय, तर म्हटलं चला आजच आपण ते यूज करून बघूयात. कसं त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होतात म्हणजे सँडविच वगैरे कसं बनतंय. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत बरं का ह्या, काही मोठ्या अशा गोष्टी नाहीयेत. पण एखादी नवीन गोष्ट जेव्हा आपल्या घरामध्ये येते ना, त्याची उत्सुकता, तेवढी एक्साइटमेंट जास्त असते यूज करायची आणि बायकांमध्ये तर जरा जास्तच असते. कारण एखादी नवीन गोष्ट आली आहे आणि ती लगेच यूज नाही केली आहे, असं आपलं कधी होत नाही. आणि एकीकडून ही गोष्ट चांगली सुद्धा आहे, की लगेचच यूज करून बघायचं. कारण जर काही वस्तूमध्ये फॉल्ट असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर आपल्याला लगेचच कळतं. त्याच्यामुळे ना अशा गोष्टी लगेच यूज करून बघितलेल्या चांगल्या असतात, मला असं वाटतं. कारण जेव्हा आपण खूप दिवसाने वगैरे यूज करायला जाऊ आणि वस्तूंमध्ये जर काही प्रॉब्लेम निघाला, काही फॉल्ट निघाला, तर आपण ते एक्सचेंज सुद्धा करू शकत नाही आणि काही ऑप्शन सुद्धा राहणार नाही. म्हणून आपल्या काही-काही सवयी चांगल्या पण असू शकतात बरं का.
तर आता तुम्हाला काही दिवस माझा बेडरूम असाच दिसणार आहे. कारण आता थोडा-थोडा पाऊस यायला चालू झालाय. आमच्याकडे अजून एवढा म्हणावा तसा पाऊस नाहीये. बघा ना, गेल्या वर्षी तर मे महिन्यात सुद्धा इतका पाऊस चालू झाला होता, की बस रे बस. आणि ह्या वर्षी आता जवळ-जवळ जून महिना संपत आलाय, तरीही पावसाचा काही ठिकाणा नाहीये. कारण गेल्या वर्षी एवढ्या पावसाला आपण बोललोय, की इतक्या लवकर पाऊस आलाय, इतक्या लवकर पाऊस आलाय. आणि मला असं वाटतं, की सगळ्यांचं हेच होतं गेल्या वर्षी, की खूप लवकर पाऊस आलाय, खूप जास्तच पाऊस पडलाय. आणि मग कदाचित पावसाने ठरवलं असेल, की आता तुम्हाला पुढच्या वर्षी दाखवतो मी, की काय महत्व आहे माझं. तर चला असो, जोक्स पार्ट. पण ठीक आहे. काही दिवसांनी पाऊस चालू होईल छानपैकी मस्त असा. आता हे जे रुटीन तुम्हाला दाखवते मी, हे संध्याकाळचं आहे, कारण स्मिथला जायचं होतं ट्युशनला आणि मला सुद्धा हे सँडविच मेकर यूज करून बघायचं होतं आणि त्यामध्ये मी एवोकाडो मागवलं होतं. आता तुम्हाला पहिल्यांदा म्हणजे पहिलंच सांगते मी, की हे जे आहे ना एवोकाडो, काय आहे प्रकार, तर तो मी पहिल्यांदाच बनवत आहे बरं का. याच्या आधी मी कधीही तो ट्राय केलेला नाहीये, खरंच सांगते. आणि मग म्हटलं चला ती पण एक एक्साइटमेंट होती, की हे नक्की काय प्रकार आहे एवोकाडो बघू द्या. आता हा जो एवोकाडो हा उच्चार पण आहे, हे जे नाव पण आहे ना, हे मी बरोबर घेते का नाही हे मला माहिती नाही. आता हे तुम्ही मला सांगा. तर हे बऱ्यापैकी असं पिकलेलं एवोकाडो आलं होतं मला आणि म्हटलं चला आता त्याचंच काहीतरी बनवून घेऊया म्हणून मी इथे ना त्याचा जो गर आहे, आतला पल्प आहे, तर तो असा काढून घेत होते. मस्त असं नाही का आपण ते व्हिडिओमध्ये बघतो असं छानपैकी असा त्याचा पल्प वगैरे निघतो. इतकं छान वाटतं ते बघायला. तर माझ्याकडून तसं तर काही झालं नव्हतं. पण ठीक आहे. आता हा जो पल्प आहे ना, हा मी पूर्ण असा स्मॅश करून घेतला होता आणि ह्याला ना कसल्याच प्रकारची टेस्ट नाहीये, कसल्याच प्रकारचा म्हणजे स्मेल नाहीये, काहीच नाहीये ह्या गोष्टीला, ह्या एवोकाडोला. तर ठीक आहे, आता इथे मी ना स्मॅश करून घेतलं होतं आणि त्याच्यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेतलंय, थोडीशी मिरी पूड टाकली आहे आणि त्याच्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेत. तुम्ही तुमच्याकडे असतील अवेलेबल तर तुम्ही टाकू शकता, नसतील तर नाही टाकलं तरी काही हरकत नाहीये. आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलंय. त्याच्यामध्ये मी ॲड केलंय थोडंसं कांदा, थोडंसं टोमॅटो. जर तुम्हाला हे हे जर तुम्हाला नसेल हे ॲड करायचं तर तुम्ही तेही स्किप करू शकता. त्यामध्ये मी थोडंसं चीज हे किसून टाकलं होतं. कारण म्हटलं चला ह्याने तरी थोडीफार टेस्ट येईल. कारण याला काहीच टेस्ट नाहीये, काही स्मेल सुद्धा नाहीये. तर आता हे मी छानपैकी असं मिक्स करून घेतलं होतं. तसं तर ना हे एवोकाडो भरपूर आपल्यासाठी म्हणजे आपण जे मिडल क्लास लोकं आहोत त्यांच्यासाठी भरपूर महाग आहे. आता हे जे मी मागवलं ना, ते एकच एवोकाडो मला वाटतं ₹80 ला मला एक मिळालं फक्त एकच आणि त्याच्यामध्ये तो तेवढासा पल्प निघाला होता बरं का. आणि नंतर मला असं वाटलं, की त्यापेक्षा मी थोड्याशा काकडी, गाजर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मागवल्या असत्या तर मी अजून किती असे सँडविच केले असते. तर ठीक आहे चला असो कधी-कधी आपण अशा गोष्टी ट्राय केल्या पाहिजेत, आहे की नाही? तर आता नॉर्मल जे ब्रेड असतात आपले, मी काही इथे ब्राउन ब्रेड वगैरे असं काही यूज केलेलं नाहीये. नॉर्मल ब्रेड घेतलेला आहे व्हाईट आणि त्याच्यावरती जे आपण मिश्रण बनवलं होतं, ते त्यावरती स्प्रेड करून घेतलंय आणि त्यावरती अजून एक स्लाइस फक्त बटर लावून ठेवून दिली आहे आणि हे मी आता इथे ग्रिल्ड करून घेणार आहे. असे 2 सँडविच मला बनवायचे होते कारण त्याच्यासाठी आणि माझ्यासाठी. म्हटलं आता मी सुद्धा हे टेस्ट करून बघायलाच पाहिजे नक्की हा काय प्रकार आहे आणि कशी याची टेस्ट लागते. तर आता थोडंसं इथे मी बटर लावून घेतलं होतं. मला असं वाटतं की हे फर्स्ट टाईम मी यूज करतीये आणि मग मला त्याची काही आयडिया नव्हती की नक्की ते कसं ग्रिल्ड वगैरे होईल हे असं सगळं. तर मी खाली थोडंसं बटर लावून घेतलं आणि हे दोन्ही जे आहे ना म्हणजे साईज बघा त्याची केवढी आहे म्हणजे ह्या सँडविच मेकरची. दोन्ही म्हणजे 2 सँडविच एका वेळेला त्याच्यामध्ये बसू शकतात. वरती रेड आणि ग्रीन अशा 2 लाईट्स आहेत. जेव्हा येलो लाईट लागते तेव्हा ग्रिल्ड झालेलं असतं सँडविच आणि अगदी 2 ते 2.5 मिनिटामध्ये हे माझं सँडविच बनून तयार सुद्धा झालं होतं. आता जेवढ्या आपल्याकडे सुख-सोयी जास्त असतात ना, तेवढ्या गोष्टी आपल्या छान सोयीस्कर होऊन जातात. तेच जर मी माझ्या जुन्या भांड्यामध्ये बनवलं असतं ना, तर एक सँडविच बनवायला मला 10 ते 15 मिनिटं लागले असते. म्हणजे एकदम स्लो गॅसवरती ते भाजा वगैरे, वगैरे. तर ठीक आहे चला असो आता मी इथे तुम्हाला कट करून दाखवते, की हे सँडविच नक्की कसं दिसतंय आतून. तर अगदी मस्त असं ग्रिल्ड झालं होतं सँडविच. आतून सुद्धा मस्त सगळ्या जेवढ्या भाज्या होत्या, म्हणजे जास्त काही नव्हतं, पण कांदा, टोमॅटो हे सगळ्या गोष्टी छान ग्रिल्ड झाल्या होत्या. मस्त हे एकदम क्रिस्पी असं ग्रिल्ड झालं होतं आणि खरंच मला असं वाटलं नव्हतं, की एवढं टेस्टी लागेल हे सँडविच. पण इतकं छान टेस्टी लागत होतं ना आणि एकदम झटपट होणाऱ्या गोष्टी आहेत ह्या.
आपण एकदम सहजासहजी 5 ते 7 मिनिटामध्ये हा ब्रेकफास्ट रेडी करू शकतो किंवा ॲज अ स्नॅक म्हणून मुलांना सुद्धा संध्याकाळी देऊ शकतो. आपण सुद्धा खाऊ शकतो. तुम्ही सुद्धा हे जे आहे ना अॅव्होकाडोचं सँडविच नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा, की तुम्हाला कसं वाटलं ते. आणि त्याचसोबत माझं हे हलकं-फुलकं डेली रुटीन हे सुद्धा तुम्हाला कसं वाटलं मला हे कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आवडतात का माझे व्हिडिओ? हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझे कोणते व्हिडिओज बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करत राहा तुम्ही. म्हणजे मी तुमच्यासोबत नवीन-नवीन माझे व्हिडिओज शेअर करत राहीन. आणि तुम्हाला परत एकदा सांगते, की खरंच कमेंट करत राहा. मला सांगत राहा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते. तुमच्या कमेंट्समधूनच मला मोटिव्हेशन मिळत असतं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. बाय.